नमस्कार, मी सौ स्वाती चंद्रशेखर अदमाने। आज आपण आलो आहोत कांचीपुरममध्ये। आपण दक्षिणेतल्या 2 शहरांच्या मंदिरांची सिरीज करत आहोत। कांचीपुरम हे शहर चेन्नईपासून 74 किलोमीटर तर तिरुपतीपासून 111 किलोमीटर आहे। हे शहर वेदवती आणि पलार या 2 नदींच्या किनाऱ्यावर वसलेलं आहे। तर आपण माझ्या पाठीमागे जे बघत आहात ते आहे कैलासनाथ मंदिर। हे मंदिर कांचीपुरमचं रत्न आहे, कांचीपुरमची शान आहे आणि पल्लवांच्या काळातलं 8व्या शताब्दीतलं हे मंदिर आहे। आणि पल्लव राजा नरसिंहवर्मन दुसरा याच्या पत्नीच्या प्रार्थनेवरून राजाने आपल्या पत्नीसाठी इथे कैलास मंदिर साकारलं असं म्हणतात। कैलास पर्वतावर राहणारे शिव पार्वती आणि त्यांचे गण, त्यांचे पुत्र, शिवाचे विविध अवतार यांचं संपूर्ण चित्रण या मंदिरात केलेलं आहे। अतिशय देखणं, सुस्वरूप, अवर्णनीय, एक शिल्प नाजूक बघण्यासारखं आणि सर्वात महत्त्वाचं ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे पल्लवांच्या मंदिरांचं की सिंहांनी त्यांचा गाभारा तोलून धरलेला आहे। बघू शकता तुम्ही आजूबाजूला सर्व ठिकाणी सिंहांचे पिलर, सिंहांचे खांब आपल्याला दिसत आहे। आज सुद्धा सिंहांच्या खूप साऱ्या मूर्त्या आहेत। आपण आता मंदिर आतमधून बघूया, चला। आता आपण कैलासनाथ मंदिरात प्रवेश करतो आहोत आणि प्रवेश केल्याबरोबरच हे खूप मोठ्या सिंहाच्या मूर्त्या, शिल्पे आपण बघू शकता आणि सिंहाबरोबरच युद्धाच्या आवेशात तयार असलेले योद्धेही आपल्याला दिसतात। सिंह हे पल्लव राजांचं मुख्य मानचिन्ह होतं, म्हणूनच त्यांना प्रत्येक मूर्तीमध्ये महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे। आता ह्या मंदिराच्या सर्वात सौंदर्याची बाजू म्हणजे बघा तुम्ही ह्या ओवऱ्या, काय सुंदर आणि अप्रतिम हे काम केलेलं दिसत आहे। आणि एकसंधपणा, त्रैमितीय, भौमितिक दृष्टीने जर आपण बघितलं तर एक खांब हा पल्लवांच्या शैलीत म्हणजे सिंहानी तोलून धरलेला आपल्याला दिसत आहे। हा आहे मंदिराचा मुख्य गाभारा। मंदिर आता थोड्याच वेळात उघडेल। या मंदिरात रोज पूजा अर्चा वगैरे सगळं होतं। शिवाची जलाभिषेक व दुग्धाभिषेक करून इथे पूजा केली जाते आणि ह्या 4 सिंहांनी तोलून धरलेल्या प्रत्येक मखरामध्ये शिवाचं एक रूप कोरलेलं आहे आणि शिवपार्वतीची असंख्य शिल्पेही इथे कोरलेली आहेत। इथे एका दानवाचा वध करताना शिव दिसत आहे। हे 8व्या शताब्दीतलं मंदिर पल्लव राजा नरसिंहवर्मा याने आपल्या पत्नीच्या प्रार्थनेवरून बनवलं होतं। हे मंदिर द्रविड शैलीतलं असून शिव आणि पार्वतीच्या असंख्य नृत्य प्रतिमा येथे आपणास बघावयास मिळतात। इतकं अलौकिक सौंदर्य आहे ह्या मंदिराचं आणि हे प्रचंड खूप प्राचीन असं मंदिर आहे असं म्हणतात। याच मंदिराचा संदर्भ घेऊन किंवा याच मंदिराच्या संकल्पनेवरून तंजावरचं बृहदेश्वर मंदिर बनवलं गेलेलं आहे। बृहदेश्वर आणखीन विरूपाक्ष दोन्ही मंदिरं याच संकल्पनेवरून बनवली गेलेली आहेत। ही सुंदर आणि अप्रतिम कलाकृती करणारे किती कलाकार ते देखणे असतील आणि स्थापत्यांचं किती उन्नत असं ज्ञान भारतीयांकडे होतं हे आपल्याला या मंदिरावरून दिसून येत आहे। अप्रतिम असं सिंहशिल्प आणि प्रत्येक 4 सिंहांनी तोलून धरलेल्या एका मखरामध्ये शिवाचं एक प्रतिमा आपल्याला दिसून येते। तसेच काही शिल्पांमध्ये रावणाने जी शिवभक्ती केली होती तीही आपल्याला बऱ्याच शिल्पांमध्ये दिसून येते। हे आहे शिवाचं पूर्ण कुटुंब, शिव, शक्ती, गणपती आणि कार्तिकेय। या बाजूला मंदिराचा गाभारा आहे। गाभाऱ्यावरचे सिंह वगैरे तुम्ही बघू शकता। काय अप्रतिम आणि सुंदर असं सर्व चित्रण केलेलं आहे। यामध्ये शिवाच्या जटा वाढलेल्या दिसत आहेत आणि त्याच्या आसनाच्या खाली 2 हत्तींची जोडी दिसत आहे आणि बाजूला अनेक साधू संत शिवाची प्रार्थना करत आहेत। त्याचा ध्यास घेतलेला आहे असं काहीसं शिल्प कोरलेलं आहे आणि वरती आहे गणपती बाप्पा। हे मंदिर बघून, हे शिल्पे बघून
अक्षरशः थक्क व्हायला होतंय। इथे नंदी महाराज विराजमान आहेत। हे 1300 वर्षांपूर्वीचं अतिप्राचीन मंदिर असल्यामुळं थोडीशी त्याची क्षती झालेली आपल्याला दिसते। गर्भगृहात ग्रॅनाइट आणि वाळूपासून बनवलेलं अद्भुत असं शिवलिंग आहे आणि ह्या बाजूच्या ओऱ्यांमध्ये शिवाचं पूर्ण तांडव नृत्य, लिंगोद्भव, त्रिपुरांतक, हरिहर अशी विविध शिल्पे कोरलेली आहेत आणि एकेका शिल्पाचं सौंदर्य तुम्ही बघू शकता। त्यातही पल्लवांचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे सिंह, अतिशय आवेशपूर्ण आकृतीतील सिंह इथे आपल्याला दिसतात आणि या मखरामध्ये, या खोबणीमध्ये मला दिसला तो सावळा श्रीकृष्ण। त्याच्या हातात बासरी आहे आणि खाली गोपिका आहेत। हा बासरी धारक मनमोहन मुरली मनोहर श्रीकृष्ण आणि त्याच्या गोपिका असं हे शिल्प आहे। अतिशय उत्कृष्ट असं शिल्प आहे आणि वरती आहेत शिव, पार्वती, कार्तिकेय आणि गणेश। इथे बघा नटराज रूपात शिवाची मूर्ती दिसत आहे। ज्यांना नृत्यकलेमधील खूप सारं ज्ञान आहे त्यांच्यासाठी हे मंदिर, इथल्या शिवाच्या विविध मुद्रा आणि इथल्या ओऱ्यांमध्ये अप्रतिम केलेली कलाकुसर अगदी वाखाणण्याजोगी आहे। शब्दच थिटे पडतात, इतकं सुंदर हे मंदिर आहे। आणि मंदिराच्या वरती हे जे गोलाकार घुमट दिसत आहेत त्याला इथे विमान भाग म्हणतात। याला विमान असं नाव आहे आणि मंदिराच्या चौफेर आपल्याला असे विमान दिसतात। जसं की आत्ताच मी सांगितलं, त्रिपुरांतक, नटराजन, चिदंबरम, लिंगोद्भव आणि शिवाच्या सर्व प्रतिमांचा इथे उल्लेख केलेला आहे। या शिल्पात तर बघा शिवाने त्याचा एक पाय किती उंचावर नेलेला आहे आणि बाजूला त्याचा नंदी आहे। केवढं बोलकं आणि देखणं हे शिल्प आहे। इकडे आहे विष्णू आणि इथे आहे ब्रह्मा। अर्थातच हे त्रिदेव ब्रह्मा, विष्णू आणि महेश। नुसतं शांत निशब्द राहूनही हे मंदिर जरी पाहिलं तरी त्याचं सौंदर्य अत्यंत बोलकं आहे। शिवाचा सेवक नंदी महाराज बघू शकता तुम्ही। मंदिराच्या चौफेर अशा ओऱ्या आहेत आणि गर्भगृहाच्या बाहेरील बाजूला सिंह अतिशय आवेशपूर्ण अवस्थेमध्ये इथे उभे आहेत आणि चार सिंहांच्या जोड्या आहेत। पल्लवांच्या साम्राज्याचं सिंह हे प्रतीक होतं। इथे आपल्याला दिसत आहे शिव एका असुराचा वध करताना। हेही शिल्प मोठं बोलकं आहे। त्रिशूल, डमरू वगैरे त्याने हातात धारण केलेले आहे आणि एक पाय त्याच्या पोटावर तर दुसरा पाय त्याच्या मस्तकावर आहे आणि पायाशी धरलेल्या दानवाची वेदना त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्ट होत आहे। किती बोलकं, किती सजीव असं हे शिल्प आहे। मला खूप छान वाटत आहे। हे देखणं मंदिर बघायला मिळालं कांचीपुरम मध्ये। जिथून आपण सुरुवात केली होती बघायला त्याच पद्धतीचे सर्व शिल्प इथे कोरलेले आहेत। इथे आहे ध्यानस्थ शिव, शिवाच्या विविध मूर्त्या, त्यातले त्यात मला तांडव केलेलं खूपच आवडलं। इथे आहे बघा, ही आहे सिंहावर आरूढ झालेली शक्ती अष्टभुजा। तिच्या सर्व आयुधांसह सिंहावरती आरूढ झालेली आहे आणि तिच्या मुकुटापासून तर पायातील अलंकारापर्यंत सर्व वस्तू, सर्व दागिने, सर्व कोमल कलाकारी आपल्याला दिसत आहे। किती अद्भुत, किती नैसर्गिक आणि किती सुंदर हे चित्रण केलेलं आहे। वा, हे प्रणय क्रीडेत रत असलेले शिव आणि शक्ती, शिव आणि पार्वती।
बघू शकता तुम्ही सर्व बाजूंनी ओऱ्या सारख्याच प्रमाणात कोरलेल्या आहेत आणि फक्त पक्ष्यांचा सकाळच्या वेळेत मधुर आवाज येत आहे। आणखीन मंदिराची पूजेची वेळ अजून व्हायची आहे। सर्व ठिकाणी चार चार सिंह एका मखराला जोडलेले आहेत आणि हे आहे मंदिराचं गर्भगृह। निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर उत्तुंग असं गर्भगृह किती देखणं किती सुरेख दिसत आहे आणि ह्यासाठी खरोखरच शब्द तिथे पडतात। कैलासात राहणारा तो शिव, त्याच्या कुटुंबासह पार्वती, कार्तिकेय त्याला षडानन किंवा दक्षिणेत त्याला मुरुगन म्हणतात आणि आपला गणपती बाप्पा, तर तो कैलासाचं शिखर साक्षात इथं अवतरित केलेलं दिसत आहे। आणि तुम्ही इथे बघू शकता एक पोपट बसलेला आहे, त्याची जोडीही आहे। पक्ष्यांचा इथं मुक्त वावर आहे आणि फारशी पर्यटकांची गर्दीही नाही आहे। हे देखणं शिल्प, हे सुंदर कलाकृती बघून मन आणि बुद्धी अक्षरशः थक्क झाली। बघू शकता तुम्ही किती पोपट सगळे बसलेले आहेत इथे, म्हणजेच अगदी निर्भय होऊन इथे पक्ष्यांचा सर्वतोपरीने संचार आहे। आणि या ओऱ्या, हे मंदिर, ह्यातली कलाकुसर इतकी देखणी आहे। आपण मंदिर संपूर्ण फिरून बघितलं। हा मंदिराचा समोरचा सभामंडप आहे आणि ह्याच्या पाठीमागे गर्भगृह आहे। परत एकदा उजव्या बाजूने सलग असणाऱ्या ओऱ्या मी तुम्हाला दाखवते आणि त्या किती सुंदर दिसत आहेत बघा। अक्षरशः निशब्द व्हावं इतकं सुंदर इथलं शिल्प आहे। अजून एक मला महिषासुरमर्दिनी इथे सापडली आहे बघा। ही अष्टभुजाधारी सिंहावर आरूढ झालेली आहे आणि तिने दानव पायाखाली दाबलेला आहे सर्व आयुधांसह। तिच्या कमरेचा मेखला, तिच्या पायातील अलंकार आणि तिने धारण केलेला मुकुट, तिचे आयुध, सर्व काही शिल्पकाराने किती लढिवाळपणे कोरलेलं आहे। आणि या आदिशक्तीचं वाहन आहे सिंह। किती शक्तिशाली ती असली पाहिजे। खळांचं निर्दालन करण्यासाठी तिने जन्म घेतला होता आणि इथे त्याचं संपूर्ण चित्रण केलेलं आहे। अशा असंख्य शिव आणि पार्वतीच्या कलाकृती आपल्याला इथे दिसतात आणि इथून गर्भगृहाचाही भाग दिसतो। असं हे पालार नदीच्या किनारी असलेलं कांचीपुरम येथील कैलाशनाथ शिवालय खूप सुंदर आणि उत्कृष्ट। तुम्ही कधी कांचीपुरमला आलात तर हे मंदिर अगदी आवर्जून बघा। यातून मिळणारा आनंद खूपच जास्त आहे। विशेषतः नटराजाची मूर्ती, चिदंबरमची मूर्ती, लिंगोद्भव, त्रिपुरांतकाचा वध वगैरे या गोष्टी फार छान तऱ्हेने कलाकुसर केलेले आहेत। आणि अर्थातच लाडका श्रीकृष्ण बासरी घेऊन मुरली मनोहरही इथे आहे। सुंदर असं हे मंदिर आहे। व्हिडिओ आवडला असल्यास कृपया लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आपण दक्षिणेतील मंदिरांची सिरीज करत आहोत। व्हिडिओ बघत रहा, प्लीज सबस्क्राईब। धन्यवाद।